हसायला काय झालं? मला सगळं असं डोळ्यासमोर इमॅजिन होत आहे. आज संध्याकाळी सॉलिड मजा येणार आहे. मजा खरं ते माझी सगळी मजा निघून गेली. मला तर माहित पण नव्हतं यार आज मॅडमचा बर्थडे येते. काय वाटेल त्यांना आता? तो श्रीकांत तिकडे त्यांच्यासाठी सरप्राईज बर्थडे पार्टी ऑर्गनाईज करतोय आणि मी त्यांना साधं विश पण नाही केलं अजून. पावलटेस तू विन्या, मूर्ख. आयडिया, मी त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना विश करून श्रीकांतच्या आधीच सरप्राईज देऊ का? करेक्ट आहे. पटकन जा. अरे इकडे बघ, कुठे चाललाय? मॅडमला सरप्राईज द्यायला. ती सरप्राईज नाही होणार विन्या, तुझा एप्रिल फुल होईल. म्हणजे कारण आज आकांक्षाचा बर्थडेच नाहीये. पण ते आज सकाळी तिला एप्रिल फुल करण्यासाठी मी तिला एक गिफ्ट दिलं. नेमकं ते श्रीकांतने पाहिलं. आता त्याचा असा समज झालाय की आज आकांक्षाचा बर्थडे, पण त्याला कुठे माहितीये की आज त्याचा मिक्सर पोपट होणार आहे. हळू मूर्ख आहेस का तू? जरा वेडा आहेस का? तो आत्ता कुठे शांत झालाय? तुला कशाला झोपलेल्या वाघाला गुदगुल्या करून उठवायचंय? विन्या, मी त्याला सांगितलं नाहीये की आकांक्षाचा बर्थडे साजरा कर म्हणून. त्याने स्वतःच गैरसमज करून घेतला. आता एप्रिल फुलला आयता बकरा मिळाला तर कापूया ना. काय बोलतो? नाही नको. तू नको, आम्ही मजा घेतो. काय करतोय सध्या? आब्याला फोन करतो. बोला. अबे मग काव्यासोबत लहान मुलांचं एप्रिल फूल खेळून झालं का तुझा? एकतर हा लहान मुलांचा एप्रिल फुल नाही. मी आणि शाल्मलीने अत्यंत डोकं लढवून काव्याला क्रिएटिव्हली एप्रिल फुल केलेलं आहे. नाहीतर इतक्या सहजासहजी एप्रिल फुल करणं सोपं आहे का? बस काय बाबा, आता तू हे बाबा राघवला सांग ना. अरे ज्याला दुनिया शातीर म्हणून सलाम करते त्यालाच तू तीर कसा चालवायचं हे शिकवणार. हे बघ, तुला जर खरंच कोणाचा मेजर पोपट होत असताना बघायचं असेल, एप्रिल फुल बनवणं म्हणजे नक्की काय असतं हे जर शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही दोघांनी संध्याकाळी घरी या. अच्छा, आम्हालाच एप्रिल फुल करायचा प्लॅन आहे का? नाही रे, चल मला यायचा बकरा. माझ्यासाठी एक बकरा पुरेच आहे, तुझी गरज नाहीये मला. आज श्रीकांतने आकांक्षासाठी सरप्राईज बर्थडे पार्टी अरेंज केली आहे आणि त्याने सगळ्यांना बोलावलंय. काय सांगतो? आज आकांक्षाचा बर्थडे? रे तुम्ही सगळे कमळाची मणी आहात रे. बर्थडे नाहीये, बर्थडे पार्टी आहे. तेव्हा संध्याकाळी लवकर या, कळलं? हे फोन बाबा राघव. बरं प्रश्न विचार. बर्थडे पार्टी आहे, बर्थडे नाहीये. अरे अभि हा डिलिशियस. श्रीकांत, स्वयंपाक तर सुरेख केला होताच, पण स्वीट म्हणजे भाई वाह, क्या बात आहे. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग, अप्रतिम मॅनेजमेंट, या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं. अरे आणि जेवण काय कमाल जेवण केलं होतं यार. हे बोट चाटून चाटून झिजली रे माझी बोट. बेस्ट आहे. शाल्मली आहे ना, इतकं सुंदर जेवण बनवतोय, पण आज तिच्यापेक्षा भारी. बापरे, काय म्हणतोय तू? हो बरोबर आहे. एवढं कमाल जेवण कौतुक तर केलंच पाहिजे ना डोनाल्ड. काय म्हणालीस तू? लोचा. काय डोनाल्ड? डोनाल्ड ऐकलंस? अरे मी म्हटलं हो ना, काय कमाल जेवण, कौतुक तर केलंच पाहिजे. हो ना. श्रीकांत, मी पण तेच ऐकलं. थँक्स फॉर युअर कौतुक. बरं तुम्ही स्वीट घ्या, एन्जॉय करा. नाही प्लीज, मी आलोच. प्लीज. हो ना. ओ काका, काय फक्त असं बघ, मी आलो आणि मुलं
इतक्या प्रेमाने खेळीमेळीने वावरते पण तुला ना मुलं सांभाळतच येत की. हा? वा. तर काय जाऊ, बोला. तू काय नजर बिजर काढतेस ना, मीठ मिरची काढ. हे असंच राहायला हवं चित्र. हे असं जर राहिलं ना तर मी पुन्हा त्या योगा क्लासला जायला मोकळा आहे. पुन्हा चला आधी इथे. हे अगं या हॅपी बर्थडे. बाय द वे, तुझा खरा बर्थडे कधी असतो? 7 जूनला. 7 जून. अगं फार लांब नाही आहे. आय प्रॉमिस तुला तेव्हा याहून छान मोठं सरप्राईज मी देईन. ओके श्रीकांत, आज माझा बर्थडे नसतानाही तू जे काही हे सरप्राईज दिलंयस ते माझ्या आयुष्यातला बेस्ट सरप्राईज आहे. आणि मला माहिती आहे की हा दिवस स्पेशल करण्यासाठी तू खूप धावपळ केली असशील. काय सो थँक्यू सो मच अँड आय एम रिअली ग्रेटफुल फॉर ऑल दिस. खरं सांगू, मला वाटलं नव्हतं की कोणीही माझ्यासाठी असं काहीतरी करेल. कोणी का करणार नाही? खरं तर तू येऊन जास्त डिझर्व करतेस आणि तुझ्यासाठी कोणीतरी काही करावं एवढी स्पेशल नक्कीच आहेस. नाही तर प्लीज मॅडम सवय लावून घ्या सरप्राईज व्हायची, कारण तुला यापुढे माझ्याकडून याहून छान स्पेशल मोठे सरप्राईजेस मिळणार आहेत. ओके बरं, बोलत काय बसलो आपण हे प्लीज मूव मिठा करू. याला काय अर्थ आहे? थांबला पाहिजे. आम्हाला ना असं नाही म्हणजे करेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणजे घ्यायलाच पाहिजे तुम्ही. पण तुम्ही तू का स्वतःला सिनेमाचा हिरो समजतोस का? श्रीकांत वगैरे गरज काय होती असं फिल्मी वागायची? फिल्मी नाहीये काय? हे बघ, मी खरंच त्याच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला होता. वा, ऐका आता श्रीकांत त्याचा मित्र झाला बरं. हो, आता याला आपली गरज नाहीये. तू त्याची मैत्री कर. काय हो मग जराशी एक पार्टी काय दिली? काय गोड बोलायला लागला? काय गोड बोलायला लागला? बघ ना, युजलेस. आणि तू मोठा युजफुल. हा, तुला म्हणे त्याचं जेवण माझ्या जेवणापेक्षा जास्त आवडलं? आता बोल. हा? जेवण चांगलं बनवलं होतं त्याला मी काय करणार? आणि मी डोळे मारल्यावर तू पण म्हटली होती की जेवण चांगलं आहे म्हणून. अरे मग मी आणखी काय म्हणायचं होतं? हा एवढी मुक्त कंठाने स्तुती करतोय त्याच्या जेवणाची. मी काय त्याच्या समोर असं म्हणायचं होतं का की चल तू माझ्यापेक्षा वाईट जेवण केलंस? हा, जेवण चांगलं बनलं होतं, सांग ना. तू गप्पा बस. तू काही बोलू नकोस. नाही, तू एक काम कर. तू उद्या सकाळी इथे ये आणि सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं त्या डोनाल्डलाच बनवायला सांग आणि त्याच्याच हातचं खा. तसंही माझ्या हातचं जेवण तर तुला हल्ली आवडेल असं झालंय नाही का? सॉरी मेरी लावी. हे सगळे राघवमुळे झाले. करेक्ट आहे. उद्यापासून सकाळचा नाश्ता ते रात्रीचं जेवण तू करायचं ना माझ्या करता. हा, मी नाही चल पिक्चर नाही, मी येणार आहे. मी नाही नाही, बनवावं लागेल. तुम्हाला माहिती आहे का मी हे सगळं का केलं ते? का 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 का. थांबणार आहेस आकांक्षा? अगं आमच्यासाठी सुद्धा हा शॉक होता. पण हे खरंय, विनयला तू आवडतेस. सुम्या बोल यार तिच्याशी, तिला खोटं वाटतंय. हे बघ आकांक्षा, 10वी फेल झालेल्या मुलाला सुद्धा त्याचं इयर वेस्ट जाऊ नये म्हणून पुन्हा एक्झाम द्यायची संधी दिली जाते. इथे तर आमच्या विनयच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एक संधी दे. आकांक्षा मॅडम,